नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 1 एप्रिल 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कुठे पार पडलेल्या आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नोएडा। मित्रांनो, राष्ट्रीय कनिष्ठ कुस्ती स्पर्धा ही नोएडा येथे पार पडलेली आहे। तर नोएडा येथे पार पडलेल्या कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने 3 सुवर्ण पदकेही जिंकलेली आहे। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण 15 पदकेही जिंकलेली आहे। हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, इजिप्त। मित्रांनो, पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024 चे आयोजन हे इजिप्त या देशात करण्यात आलेले आहे। तर पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या विनय कुमारने सुवर्ण पदक हे पटकावलेले आहे। हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर या पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या विनय कुमारने 59 किलो वजनी गटात हे सुवर्ण पदक जिंकलेले आहे। हा दुसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। नुकतेच सुनील नरेन यांनी 500 T20 सामने खेळून पूर्ण केलेले आहे। तर ते कोणत्या देशाचे क्रिकेटपटू आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वेस्ट इंडिज। मित्रांनो, नुकतेच सुनील नरेन हे 500 T20 सामने खेळून पूर्ण केलेले आहे। ते वेस्ट इंडिज या देशाचे क्रिकेटपटू आहेत। मित्रांनो, वेस्ट इंडिज क्रिकेटपटू सुनील नरेन हे 500 T20 क्रिकेट सामने खेळणारे जगातील 4थ्या क्रमांकाचे खेळाडू ठरलेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, PNG ज्वेलर्स। मित्रांनो, जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार हा PNG ज्वेलर्स यांना मिळालेला आहे। तर हा जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार हा सन्मान मिळवणारी PNG ज्वेलर्स महाराष्ट्र राज्यातील पहिली सराफी पेठी ठरलेली आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मुंबई। मित्रांनो, लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन हे मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या लॉजिक्स इंडिया 2024 परिषदेचे उद्घाटन आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। इंडिया TB अहवाल 2024 कोणत्या मंत्रालयाने जाहीर केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, केंद्रीय आरोग्य मंत्रालय। इंडिया TB अहवाल 2024 हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेला आहे। तर मित्रांनो, अजून पॉइंट आहे ते आपण जाणून घेऊया। इंडिया TB अहवाल 2024 नुसार 2023 मध्ये अधिसूचित केलेल्या सर्व TB प्रकरणापैकी 32% खाजगी आरोग्य क्षेत्रातील होते। हा देखील महत्त्वाचा पॉइंट लक्षात असू द्या। तर 2023 मध्ये जगात एकूण TBचे
25.5 लाख रुग्ण होते. हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या. तर 2024 नुसार टीबी ची मृत्यू दर हा 3.2 लाख आहे. हा देखील तिसरा पॉइंट लक्षात असू द्या. तर चौथा पॉइंट, टीबी इंडिया अहवाल 2024 नुसार 2015 पासून देशात टीबी मुळे होणाऱ्या मृत्यूदरात 18% घट ही झालेली आहे. आणि मित्रांनो, रुग्णांमध्ये 16% घट ही झालेली आहे. हे 2 पॉइंट देखील लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 56व्या पुरुष महिला राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा खो खो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेल्या आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पुणे. मित्रांनो, 56व्या पुरुष महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा खो खो या पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 30 मार्च हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, राजस्थान. 30 मार्च हा दिवस आपण राजस्थान राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा करत असतो. तर मित्रांनो, 30 मार्च दिवशी अजून एक दिवस असतो, तर तो म्हणजे आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन. दिवस देखील 30 मार्च या दिवशी असतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताचा फुटबॉल पटू सुनील छेत्रीने नुकताच भारतासाठी कितव्यांदा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 150वा. भारताचा फुटबॉल पटू सुनील छेत्रीने नुकताच 150वा भारतासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून जारी करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, UNEP. मित्रांनो, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 हा UNEP आंतरराष्ट्रीय संस्थेकडून जारी करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनल तर्फे मनापासून धन्यवाद.